सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवल्यामुळे नव्या वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा असं सांगत राज ठाकरेंनी देशातील एकही नदी स्वच्छ नाही याकडे लक्ष वेधलं। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं मी नाही पिणार घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना कुंभमेळ्यातील पवित्र स्नान आणि देशातील नद्यांची असलेली स्थिती यावर परखड मतं मांडली। मनसेच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं। राजीव गांधी आल्यापासून ऐकतोय की गंगा स्वच्छ होणार, पण अद्याप गंगा साफ झालेली नाही। देशातली एकही नदी स्वच्छ नाही। लोक कुंभमेळ्यात गर्दी करत अंघोळ करतायत। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा, अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा असं राज म्हणाले। श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? देशातील एकही नदी स्वच्छ नाही। परदेशातील नद्या स्वच्छ असतात। आपण नद्यांना माता म्हणतो, पण परदेशात असं होत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं मी नाही पिणार अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी कोरोना काळातील स्थिती आणि आत्ताची स्थिती यावर मार्मिक भाष्य केलं। चला आत्ताच कोरोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। अहो मला माहितीये, मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते, हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले। कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात? राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात कुंभमेळ्यातील स्नानावर भाष्य करताना वापरलेली भाषा चुकीची असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। पवित्र कुंभमेळ्यातील स्नानाची खिल्ली उडवल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी संताप व्यक्त केला। हेच राज ठाकरेंचं हिंदुत्व आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला। नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत हा एक भाग, पण संगमाचं पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे। तर त्याच्यामुळे याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापूर्वी त्या सनातन हिंदू धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे। उद्धव ठाकरेंशी जवळीक वाढल्यामुळेच राज ठाकरेंना सुद्धा हिंदू विरोधाची लागण झालेली दिसतेय। हिंदू धर्मीयांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा जलाची राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली, त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालेला आहे। और राज ठाकरे, गंगाजल तुम्हाला पिण्यायोग्य वाटत नसेल तर तो गंगा कलश आपल्या मस्तकी लावून त्याचं दर्शन घ्यायला हवं होतं। तुमच्या अशा वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळेच महाराष्ट्राची जनता तुम्हाला सातत्याने नाकारते, हे ध्यानात घ्या। सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरेंचा उभा दावा असतानाही ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारेंनी ट्विट करून राज ठाकरेंची पाठराखण केली। बऱ्याच दिवसानंतर विरोधकांनी राज ठाकरेंची साथ दिल्याचं पाहायला मिळतंय। त्या जर नद्याची स्वच्छता भारतीय जनता पार्टी याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतं, परंतु प्रत्यक्षात कोणत्याच नदीची स्वच्छता होत नाही। म्हणजे भारतीय जनता पार्टी पावित्र्याच्या दृष्टीने आपण नदीला मानत असताना हे पावित्र्य नष्ट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय, ही भूमिका आहेच आहे। कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य करताना राज ठाकरेंनी खिल्ली उडवल्यानं आता वादाची कारंजी निर्माण झाली आहे। परिणामी पुढील काही दिवस हा वाद सुरूच राहील हे आता स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।